दर 7 मिनिटाला एक पुरुष आत्महत्या करतो इंडियामध्ये. जे पुरुष आहेत त्यांना कोणच ऐकत नाही. त्यांना कुठेच म्हणजे असं प्लॅटफॉर्म नाही जिकडे जाऊन ते लोक आपली व्यथा सांगू शकतात. पुरुषावर हॅरॅसमेंटची केस, तर याच्यात किती खरं आणि किती खोटं प्रमाण दिसतंय? लग्न समजा जमलेलं आहे आणि पुरुषाला काहीतरी असं वाटलं की नाही, आपण नाही पुढे गेलं पाहिजे, तर मग त्याला मोठा प्रश्न पडतो की आता बाबा काय करावं. कारण जर का पुरुषाने जाऊन सांगितलं की नाही मला ब्रेक करायचं आहे, तर मग त्याच्यावरती सरळ रेप केस लागू शकतो. सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस हा जो एक मोठा रावण तयार होतो आहे आता. प्रत्येक ऑफिसेसमध्ये पुरुष आणि स्त्रियांचा जो एक आधी म्हणजे एकत्र काम करायचा एक ओढ होता, ते सगळं उलटं झालेलं आहे आता. 50 वर्ष 100 वर्ष 1000 वर्ष मागे बघितलं तर मग जे रोल्स होते ट्रेडिशनल रोल्स, ह्याच्यात पुरुषाचा रोल होता प्रोटेक्टर प्रोव्हायडरचा. बरोबर. तो करता सवरता जो होता तो पुरुष होता. आज त्याची गरज नाही आहे, कारण ती कमवते आणि स्टेट जो आहे तिचा प्रोटेक्टर आहे. काही झालं तर मग पोलीस फोन केलं तर, पिझ्झा डिलिव्हरीसारखं फोन केलं तर का ते पोलीस घरी येऊन तिचा कंप्लेंट घेऊ शकतात. जर का एक विवाहित पुरुष आहे आणि तो गेला सांगितलं की माझ्या बायकोने मला मारलं आहे, तर मग ते लोक उलट म्हणतात की तू काय बांगड्या घालून बसलास का, तू का नाही मारलंस. केस झाला नसताना सुद्धा माणसाला कारमध्ये झोपावं लागलं, कारण आता जायला कुठे जागाच नव्हती. पूर्ण 24 तास घरी राहायचं होतं त्या स्त्रीबरोबर जी त्याच्यावर अत्याचार करते आहे, आणि तर सहन होत नाही, कोणाला सांगू शकत नाही, कोण मदतीला येत नाहीत, मग तो कारमध्ये राहिलेला आहे. जी वस्तुस्थिती आहे ती खूप वेगळी आहे. शनिवार रविवार लोकांना घरी जावंसं वाटत नाही, राहावंसं वाटत नाही, म्हणून ते कुठेतरी बाहेर निघतात. आपल्याकडे फक्त स्त्रीला एक सेंटर करून आपण विचार करतो की स्त्रीला काय नाही झालं पाहिजे, आणि ह्याच्यामुळे दुसऱ्यांना जेवढं त्रास होतं आहे त्याकडे विचार बघत नाहीत. खूप म्हणजे त्यांचं खच्चीकरण म्हणा, शॉक लागलेलं असतं त्यांना, मेंटली त्यांना इमोशनली बाहेर काढणं मुश्किल होऊन जातं. नमस्कार. स्त्रियांविषयी अनेकदा बोललं जातं, इनफॅक्ट कायमच आपण बोलतो. स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या मागण्या, त्यांच्या अपेक्षा, त्यांचे आजार, या सगळ्याविषयी भरभरून लिहिलं जातं, बोललं जातं. पण तितकंच पुरुषांविषयी, त्यांच्या गरजांविषयी, त्यांच्या मागण्यांविषयी, अपेक्षांविषयी, त्यांच्या हक्कांविषयी, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविषयी बोललं जातं का? तर क्वचितच आपल्याला असं म्हणावं लागेल की हो, बोललं जातं. अनेकदा उत्तर नाहीच असंच द्यावं लागेल. आज बोलूया आपण पुरुषांच्या प्रश्नांविषयी. त्यांच्यावर अत्याचार होतात का? जर होत असतील तर कोणत्या प्रकारचे, किती गंभीर स्वरूपाचे होतात? आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी, हा सगळा संवाद करण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे मित्र अमित देशपांडे. गेली 12-15 वर्ष ते वास्तव फाउंडेशन या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून अशाच सगळ्या मित्रांना मदत करत आलेले आहेत. मित्र म्हणजे कुठलाही असा पुरुष ज्याला मदतीची गरज आहे, ज्याला मार्गदर्शनाची गरज आहे, गायडन्सची गरज आहे, ती कुठल्या कुठल्या टप्प्यावर केली जाते, कसे प्रश्न त्यांच्यापर्यंत येतात, हे सगळं समजून घेऊया. अमित, विषय वेगळा आहे, आपण अनेकदा याविषयी बोलत आलेलो आहोत, पण तितका जोरकसपणे तो अजून सांगितला जात नाही. तर कोणकोणते विषय असे आहेत जे पुरुषांशी निगडीत आहेत, कोणकोणते असे प्रश्न आहेत जे घेऊन ते सगळे मित्र तुमच्यापर्यंत पोचतात? आम्ही वास्तव फाउंडेशन ही जी संस्था आम्ही चालवतो आहे, हे असं आम्हाला वाटलं की जे पुरुष आहेत त्यांना कोणच ऐकत नाही, त्यांना कुठेच म्हणजे असं प्लॅटफॉर्म नाही जिकडे जाऊन ते लोक आपली व्यथा सांगू शकतात, किंवा त्यांना काय मदतीची गरज असेल तर मग ते जाऊ शकतात. आणि आम्ही इनिशियली असं स्टार्ट केलेलं की ज्यांच्यावरती चुकीचे केसेस, खोटे केसेस झालेले आहेत त्यांना आपण मदत करू म्हणून. पण जसं जसं आम्ही मदत करत गेलो तसं मॅक्झिमम म्हणजे मॅट्रिमोनियल केसेस, जे म्हणजे वैवाहिक जीवनात ज्यांचे केसेस झाले असतात ते यायचेत. पण मग हळूहळू बरेचसे डिफरंट टाईप्स, म्हणजे वेगवेगळ्या कारणाचे जे पुरुष म्हणजे ज्यांच्यावरती काय ना काहीतरी अत्याचार चाललेला आहे किंवा त्यांना कुठलाही त्रास असेल तर मग येऊ लागलेत. वैवाहिक केसेस आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आम्ही असं बघितलेलं आहे की खोटे पॉक्सो केसेस फॉर एक्झाम्पल ते येत आहेत.
आणि खोट्या रेप केसेस, खोट्या मॉलेस्टेशन केसेस, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस, हा जो एक मोठा एक रावण तयार होतो आहे आता. प्रत्येक ऑफिसेसमध्ये पुरुष आणि स्त्रियांचा जो एक आधी म्हणजे एकत्र काम करायचा एक ओढ होता, ते सगळं उलटं झालेलं आहे आता. आणि ह्याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो. म्हणजे कंपनीला सुद्धा जेव्हा तुमची टीम एक 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 सिंक्रोनाइज म्हणतात त्याप्रमाणे काम करत नसेल तर मग कंपनीला सुद्धा त्रास होतो आणि ऑफकोर्स सगळे जे आहेत पूर्ण टीमलाच त्रास होतो. तो एक भाग आहे. आणि बरेचसे असे केसेस येत आढळतात की लग्न समजा जमलेलं आहे आणि पुरुषाला काहीतरी असं वाटलं की नाही आपण नाही पुढे गेलं पाहिजे, तर मग त्याला मोठा प्रश्न पडतो की आता बाबा काय करावं. कारण जर का पुरुषाने जाऊन सांगितलं की नाही मला ब्रेक करायचं आहे, तर मग त्याच्यावरती सरळ रेप केस लागू शकतो. आणि हे पूर्ण जगात कुठल्याही देशात असला कायदा नाही आहे की पुरुष ब्रेकअप करू शकत नाही. म्हणजे अरेंज मॅरेज असेल तरीही तुमचा साखरपुडा झाला असेल किंवा नाही झाला असेल, कुठल्याही स्टेजवर तुम्ही आहात. आमच्याकडे तर एक केस असा होता की फक्त मुलीला म्हणजे मुलीचं प्रोफाईल आलेलं, एकमेकांशी ते एकदा फोनवर बोलले, त्या पुरुषाला वाटलं की नको आपल्याला पुढे जायचं नाही आहे, तिने जस्ट टर्न अराउंड करून त्याच्यावरती रेप केस टाकला. मग तिला समजवायला त्याच्या घरचे सगळे गेलेले, तेव्हा त्या मुलाच्या भावावर मॉलेस्टेशन केस लावला की त्याने मला हात लावला असं. आणि विनयभंगाचा केस. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आहेत. हां, एकदम मिडल क्लास फॅमिलीमध्ये घडणारे आहेत. म्हणजे आपण असा विचार करतो की कुठेतरी कोणाच्या तरी घरी होत असेल, असं काही नाही आहे. आणि छोट्या छोट्या गावात आमचे जे हेल्पलाईन आम्ही जेव्हा कॉल्स घेतो, आम्ही गावांची नावं पण ऐकलेली नसतात की लातूरपासून 30 किलोमीटर आतमध्ये कुठेतरी आहे किंवा कोणतरी धुळ्याचे आहेत. आणि असे बरेचसे केसेस. म्हणजे आता आमचे जे मीटिंग्स होतात ते मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर इकडे सगळीकडे होतात. बरोबर. आणि म्हणजे सगळीकडे हे पसरलेलं एवढं आहे. आणि सर्वात जास्त वाईट असं होतं की जे वैवाहिक जे केसेस आहेत ते जे शहराकडे राहत असतील त्यांना काही ना काहीतरी दुसरा एक ऑप्शन असतो की बाबा इंटरनेटवर गेलेत किंवा वकील असतील किंवा त्यांच्याकडे पैसे तरी असतात की बाबा काहीतरी करून आपण संपूया. पण जे गावात वगैरे राहणारे असतात, ग्रामीण भागात किंवा ज्यांच्या आर्थिक चणचण असेल ते कुठे जाणार, खूपच जास्त त्रास असते त्यांना. आता एकदम ग्रामीण भागातून कोणतरी इकडे मुंबईत आला असेल आणि तो आपल्या मित्रांबरोबर 4-5 जणांबरोबर तो इकडे एका खोलीत राहत असेल, त्याच्यावरती विनयभंगाचा केस झाला. आता त्यांना तो काय करणार, तो म्हणजे एकदम मजुरी करून जगणारा माणूस आहे. काहीतरी भांडण झालं शेजाऱ्यांबरोबर आणि शेजारणीने त्याच्यावरती विनयभंगाचा केस टाकला. तो अरेस्ट झालेला सरळ, कारण पोलीस तर त्याला उचलून आतमध्ये टाकून देते. मग नंतर तो काय करणार. त्याचे जेव्हा मित्र आलेत आमच्याकडे आणि ते बिचारे भोळे असतात, त्यांना आपण किती समजवलं की बाबा कायदा म्हणजे एक त्यांचा भोळेपणा असा असतो की आपण न्यायालयात गेलं तर मग आपल्याला न्याय मिळतो, हा एक मोठा होप आणि एक तो भाग त्यांचा विश्वासाचा असतो. मग जी वस्तुस्थिती आहे ती त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. तर आता तू केसेस संदर्भात म्हणालास म्हणून अमित मला विचारायचं की अनेकदा असं होतं की पुरुष म्हटल्यानंतर ते आपल्या घरातल्यांशी, आपल्या बाजूच्यांशी, आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीशी सुद्धा बोलत नाहीत. अशा वेळेला त्यांना बोलतं करणं आणि नेमकं काय घडलंय त्यांच्याबरोबर हे समजून घेणं हे थोडं आव्हानात्मक असतं. खूप जास्त. कारण जसं तू म्हणालीस की एकमेकांशी म्हणजे एक मित्रांना पण ते कव्हर करत नाहीत, शेअर करत नाहीत. कारण ह्याच्यातला पण भाग लाज असते, इगो असतो. मेन म्हणजे लाज आणि भीती अशी असते की मी जर का सांगितलं की बाबा माझ्याबरोबर हे झालं, म्हणजे असं होऊच शकत नाही, तूच काहीतरी केलं असशील, तिकडून स्टार्ट होतो. किंवा मग असं पण असतं की अरे वा, म्हणजे तू तर तुला त्याला एक ट्रायम्फलिझम म्हणतात, किंवा अरे त्या मुलीबरोबर तुझा चक्र ती तुझ्या मागे लागली आहे, जेव्हा त्याला नको असते समजा. हेच जर का आपण उलटं केलं जेंडरमध्ये ते खूप वेगळं आहे. पण जर का एखाद्या पुरुषाला एखाद्या स्त्रीचं जे ती जवळीकपणे असेल, ते नको असेल, तर मग तो जाऊन कोणाला सांगू शकत नाही. आणि जर का त्याने सांगितलं की हे नको, मग त्याचेच मित्र त्याला सांगतील की अरे तुला काय प्रॉब्लेम झाला की काय, तुझ्यात काहीतरी कमी आहे की काय. हे आपण समजून घेऊ शकत नाही की पुरुषाचा पण एक काय म्हणतात त्यालाच पर्सनल स्पेस जे म्हणतात परफेक्ट तो असतो, असं आपण विचारच करत नाही. जर हेच स्त्रीबरोबर झालं तर मग 100 कायदे आहेत की स्त्रीने फक्त सांगितलं की बाबा ह्याने काहीतरी माझ्याबरोबर असं काय केलेलं आहे, तरीही भरपूर म्हणजे पोलीस घरी येऊन तिचा कंप्लेंट वगैरे घेऊ शकते आणि मग नंतर त्याला जाऊन अरेस्ट करतील. पण पुरुषांच्या केसमध्ये हा बिलकुल उलट आहे. ह्या ज्या आम्ही केसेस सांगतो की ग्रामीण भागातून आलेत किंवा त्यांना जो एक होप असतो,
पोलिसांकडे होप असतो तो एकदम चकनाचूर होऊन जातो असं म्हणतात पोलीस स्टेशनवरच. मग नंतर कारण बऱ्याचशा वेळेस असं सांगितलेलं आहे की जर का एक विवाहित पुरुष आहे आणि तो गेला सांगितलं की माझ्या बायकोने मला मारलं आहे, तर मग ते लोक उलट म्हणतात की तू काय बांगड्या घालून बसलंस का, तू का नाही मारलंस. म्हणजे ते पण समाजाचे घटक आहेत आणि तिकडूनच ते ते शिकतायत वगैरे. पण मेन कसं आहे की तो जो एक अवेअरनेस असतो की पुरुषाला सुद्धा अत्याचार होऊ शकतो आणि त्याला मदत हवी आहे. म्हणजे जे सोशल पचनी पडत नाहीये. ते कोणाचा म्हणजे लक्षात येत नाही की आपण कसं वागावं आणि त्याला कशी मदत करू शकतो. म्हणजे खरं तर या यंत्रणा ज्या आहेत, तुम्ही जसे संस्था म्हणून सेफ स्पेस ही जी जागा तयार करताय, तसं त्यांनी पण यंत्रणांनी ती जबाबदारी समजून केलं पाहिजे की आपण कुठल्याही पीडितेची सेफ स्पेस आधी होणं की तो काय आहे हे सांगेल आपल्याला. पण तसं घडताना दिसत नाही. बरं, यामध्ये वयाची काही बंधन आहेत? म्हणजे तरुण मुलं असतील, वयात आलेले म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, विवाहित असतील किंवा वयस्कर 50शीच आहे, असा कुठलाही वयोगट आहे हा अत्याचार होणाऱ्या पुरुषांचा की काही पर्टिक्युलर तुम्हाला दिसलंय अभ्यासातून 12-15 वर्षात? नाही, वैवाहिक जीवनाचे जर का आपण म्हणालो तर मग तिकडे काही पॅटर्न नाहीच आहे. म्हणजे जनरली असं म्हणतात की जे ज्यांचं लग्न नुकतंच झालं आहे, एकमेकांचं त्यांचं जुळलं नाही म्हणून त्या लोकांनी जाऊन काहीतरी त्या स्त्रीने केस केला असेल की बाबा तिचं कुठेतरी तिला तो लग्न मान्य नव्हता किंवा ती लग्नानंतर ॲडजस्ट करू शकली नाही किंवा काहीही तिला कारण झालं असेल म्हणून त्यांचं म्हणजे जो काय आहे डिवोर्स झाला असेल असं म्हणतात. पण आम्ही जेव्हा बघितलेत तसे केसेस नाही आहेत. एक फेज असा असतो की एकदम लग्नानंतरच जर का तिचा रेडीनेस नसेल तर मग केसेस होतात. दुसरं असं असतं की खरं सांगायचं म्हटल्यावर आत्ता जो सिस्टम आहे त्याच्यात पुरुषाला जस्ट एक स्पर्म डोनरसारखं बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे लोकांना असं आश्चर्य वाटेल असं का म्हणतोय, पण मग जर का एकदा बाळ झालं तर मग त्या पुरुषाची जे युटिलिटी म्हणतो ती संपली आहे त्या स्त्रीसाठी. कारण जर का आपण 50 वर्ष 100 वर्ष 1000 वर्ष मागे बघितलं तर मग जे रोल्स होते ट्रेडिशनल रोल्स, ह्याच्यात पुरुषाचा रोल होता प्रोटेक्टर प्रोव्हायडरचा. बरोबर. तो करता सवरता जो होता तो पुरुष होता. आज त्याची गरज नाही आहे, कारण ती कमवते आणि स्टेट जो आहे तिचा प्रोटेक्टर आहे. काही झालं तर मग पोलीस फोन केलं तर पिझ्झा डिलिव्हरीसारखं फोन केलं तर का ते पोलीस घरी येऊन तिचा कंप्लेंट घेऊ शकतात. मग प्रोटेक्टरची तिला गरज नाही. म्हणजे हे 14 वर्षांच्या अनुभवातनं आलेलं वाक्य आहे की एक टोकाचं वाक्य आहे की नाही, आम्ही हे जे बघितलेलं आहे लोकांचे केसेस बघितले त्याच्याच प्रमाणे आपण विचार करतो की का असं होतोय. म्हणजे तसंच म्हणजे त्याचं कारण पण मी देतोय की एकतर लग्न झाल्यानंतर ते वेगळे होतात, विभक्त होतात किंवा मूल झाल्यानंतर किंवा प्रेग्नन्सी झाल्यानंतर किंवा मूल झाल्यानंतर तो जो विभक्त होण्याचा जो प्रमाण आहे तो पण वाढलेला आहे. म्हणजे ह्याच्यावरनं तरी आपण समजू शकतो की बाबा त्याची युटिलिटी संपली. दुसरी युटिलिटी असते की तो लोन भरतोय, EMI संपलेत, ओके, तो जो भाग आहे 35 to 40च्या एजच्या आसपास किंवा 12-15 वर्षाचे जे काय त्यांचे लोनचा वगैरे असतो त्याचं लोन संपलं की मग नंतर EMI संपले की त्याच्यावरती केसेस टाकणार, तो एक असतो. आणि सर्वात वाईट जे आम्ही आता बघतोय की रिटायर झाल्यानंतर घरात फक्त मुली असतील, जनरली आपण असं बघितलेलं आहे की थोडासा जो टॉक्सिक फेमिनिझम म्हणतो मी, आणि तो लोकांना असं वाटत असेल की ते चुकीचं आहे, पण एक फेमिनिझम आणि टॉक्सिक फेमिनिझम या दोन गोष्टी वेगळ्या आहेत ॲब्सोल्युटली. जेव्हा एखादी स्त्री म्हणजे शिकून वगैरे सक्सेसफुल होत असेल आपल्या प्रोफेशनमध्ये असं, ती वेगळी गोष्ट आहे. पण एक एन्टायटलमेंट असतो की मी स्त्री आहे म्हणून मला हे सगळं मिळालं पाहिजे, ही जी चुकीची टॉक्सिक फेमिनिझम आहे ना, त्याच्यामुळे खूप त्रास होतो. आणि हे आम्ही बघितलेलं आहे की जिकडे जास्त फक्त एकच मुलगी किंवा 2च मुली असतील घरी, मग त्या पुरुषाचं चालणं थोडंसं कमी होऊन जातं किंवा त्यांनाच कळत नाही की त्यांच्यावरती कसे त्यांच्याकडनं जास्तीत जास्त एक्स्ट्रॅक्ट होतोय. आणि कुठे ना कुठे जर का ते थांबलं, पुरुष देऊ शकला नाही किंवा त्यांचं काहीतरी विस्कटलं, तर मग रिटायरमेंटच्या नंतर पुरुषांवर केसेस टाकून त्यांना घरातून बाहेर काढणं हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण कसं असतं की त्याचं एकदा रिटायरमेंट झालं की सगळे पैसे आले, त्याच्यावरनं आपण दागिने वगैरे घेतलेत, सोनं घेतलं, आता ते स्त्रीधन झालं आहे, स्त्रीच्या नावाने आता काही आणि मग नंतर सगळे आता त्याची युटिलिटी तिकडे संपली. म्हणजे ह्या एक्झाम्पल्समुळेच मी म्हणतोय की पुरुषाची युटिलिटी आहे, स्त्रियाची पण युटिलिटी आहे, ओके. पण मग आज आपण स्त्रियांची युटिलिटी आधी कशी होती आपण ऐकत होतो जेव्हा आपण मोठे होत होतो तेव्हा, की हुंडा दिला नाही म्हणून जाळून मारून टाकला, मुलं झाली आता तिचं काय गरज आहे. किंवा असे मी बघितलेले की स्टोरीज, तेव्हा किती खरं माहीत नाही पण मीडियामधनंच बघितलेले
की जर का आईला वाचवायचं आहे की मुलाला वाचवायचं आहे, तेव्हा मूल पाहिजे आपल्याला, तिला काय करायचं, दुसरं लग्न करू, अशा स्टोरीज बघितलेत. ठीक आहे, होऊ पण शकत असतील तेव्हा. ती एक त्यांची युटिलिटी होती. ते युटिलिटीमुळे स्त्रियांना त्रास नाही झाला पाहिजे, त्यासाठी आपण कायदे आणलेत. आता ही सगळी युटिलिटी पुरुषांची आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास होतोय, मग तुम्ही कायदे का नाही आणत? हे एवढंच आहे आमचा प्रश्न. हो, पण मग आपण आता युटिलिटी या शब्दापर्यंत आल्यावर कुटुंब पद्धती कुठे गेली? ॲक्च्युली तसं बघितलं तर कुटुंब पद्धती आपण जेव्हा जे रोल्स होते, ट्रेडिशनल रोल्स होते, जेव्हा तो आपण त्याच्यातून बाहेर पडतोय, त्यावेळेस हे थोडंफार जे म्हणतात ना चेंजेस वगैरे ते येतीलच. पण आपण आपल्याला काय पाहिजे, कुटुंब व्यवस्था ही पाहिजे की नकोय, हा प्रश्न मोठा आहे समाजात. कुटुंब व्यवस्था पाहिजे असे म्हणणारे जे लोक आहेत, म्हणजे एक विचार असा असतो की म्हणजे एक लोकांसाठी आपण काहीतरी करावा, तिकडून येतो की देशासाठी जर का आपल्या राज्याला त्रास होत असेल तर मग राज्य आपण सॅक्रिफाईस करू, बलिदान देऊ, पण देश वाचवू. राज्याचं जर का राज्याला वाचवण्यासाठी आपल्या गावाचं जर का आपल्याला द्यावं लागत असेल बलिदान, तर आपण देऊ. तसंच ते गावाला वाचवण्यासाठी आपण आपलं घरचं बलिदान देऊ. घरातल्या लोकांना वाचवण्यासाठी आपण स्वतःचं बलिदान घेऊ. हे आधीचं आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यात जर का आपण तुम्ही बघितलं तर मग कुटुंब व्यवस्था ही इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आज इंडिव्हिज्युअलिझम पुश केला जातो की मी आधी, माझं जे काय सर्वस्व ते आधी, मी खुश, मला मिळतंय की नाही ते बघू, मग नंतर माझ्या घरच्यांचं बघणार, माझे घरचे खुश असतील तर मग मी बिल्डिंगच्या, सोसायटीचा, दुसऱ्यांचा बघणार. आणि हा जो हे जे चेंज आहे ना, हा खूप त्रासदायक आहे. आणि मला असं वाटतं की कुठे ना कुठे समाजाने हे एक डिसाईड केलं पाहिजे की आपल्याला ॲक्च्युली काय पाहिजे, आणि त्याप्रमाणे आपण पुढे गेलो तर मग हे सगळं सुरळीत होऊन जाईल. खरं आहे. पण आपण असा जरी विचार केला की आता परिस्थिती बदललेली आहे आणि फक्त स्वतःचा विचार करणं, मग कुटुंबाचा, मग असं जरी बदलत चाललेलं असलं चित्र, तरीसुद्धा एक कुठेतरी नैतिक गोष्ट आहे की मला एखादी गोष्ट पटली नाही, मला एखादा व्यक्ती पटला नाही, म्हणून चांगल्या पद्धतीनं वेगळं होणं हे सुद्धा आहेच की. पण तेही कमी होताना दिसतं. आरोप प्रत्यारोप, भांडणं, अत्यंत टोकापर्यंत जायचं, हे सगळं खूप बघायला मिळत आहे. तर म्हणजे इतर केसेसकडे पण वळूया. पण लग्नामधल्या ज्या केसेस आहेत त्या प्रामुख्याने कशा आहेत? मारहाण सुद्धा झालेल्याच्या केसेस आहेत? केसेस असतात, मारहाण झालेल्या डेफिनेटली असतात. आणि बघा कसं आहे की खोटं कोणी बोलू शकतं, राग कोणाला येऊ शकतो. मग जर का पुरुषाला राग आला आणि त्याने काहीतरी चुकीचं केलं, मारलं वगैरे, तर मग ते नाही झालं पाहिजे अशा हिशोबाने आपण कायदे आणले आहेत. पण जेव्हा स्त्री ह्याच सगळ्या गोष्टी करते त्यावेळी तिला आळा घालण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे. म्हणजे तो पुरुष काहीच करू शकत नाही. कायद्याचं संरक्षण काही नाही आहे, बिलकुल नाही आहे. म्हणजे आपण जर का विचार केला की असॉल्ट, जनरल असॉल्ट जो असतो, आपण चालत असताना कोणीतरी आपल्याला मारलं, तर तो जो कायदा आहे तोच कायदा घरात पण वापरला जातो पुरुषांच्या विरुद्ध, पण तो तेवढा भक्कम होत नाही आहे. म्हणूनच आपण कौटुंबिक हिंसाचाराचा एक केस आणलेला, जो कायदा होता तो आणलेला स्त्रियांच्या संरक्षणासाठी. हाच जर का आपण जो कायदा आहे तो पुरुषांनाही दिला, तर मग जसं स्त्रियांना आज न्याय मिळतोय तसंच पुरुषांना सुद्धा न्याय मिळेल. हे एवढंच आपल्याला केलं पाहिजे. आणि ह्याच्याने काय दुसरी गोष्ट अजून अशी केली पाहिजे की जे खोटं बोलत असतील, आढळतं क्लिअर, कारण आपण आता एक आपला जो जीवनाचा भाग असतो त्याच्यातला एक पोर्शन आपण हे केसेस वगैरे बघतो. पण जज वगैरे जे असतात ते दिवसभर हेच बघत असतात आणि त्यांना बघून कळतं की बाबा हे केस खोटं आहे की खरं आहे. तर जेव्हा हा पर्टिक्युलर एक कुठलाही कंप्लेंट आलेला आहे आणि खोटं वाटत असेल त्यांना, त्यांच्याकडे आज कायद्यात तरतुदं आहेत की ते पोलिसांना सांगू शकतात की इन्व्हेस्टिगेशन करा, किंवा त्यांना जर का ॲक्शन घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात. पण ते घेत नाहीत. खोटं बोलणाऱ्यांसाठी आपल्याकडे असं काय त्यांना घाबरवण्यासाठी काहीच नाही आहे. म्हणून मग बिंदास सगळे लोक जाऊन काही केसेस टाकू शकतात, स्त्रिया काही केसेस टाकतात, कुणावरही टाकतात. म्हणजे अगदी 2 वर्षाच्या मुलावर विनयभंगाचा केस टाकलेला आहे आपल्या देशात. 90 वर्षाचे असतात त्यांना, म्हणजे ICUमध्ये असलेले लोक की जस्ट त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांना अरेस्ट करतात ICUमधनं ते बाहेर पडल्यानंतर. कारण ह्या सगळ्या गोष्टी, हा पूर्ण करप्शन आणि एक ज्युडिशरीमध्ये सुद्धा लोकांची जी भीती नाही आहे, म्हणजे ॲटलिस्ट ह्या जेंडर केसेसमध्ये त्रुटी सुद्धा आहेत आणि भीती पण नाही आहे. अशा दोन्ही गोष्टी, ह्या दोन्ही गोष्टींमुळे काय आहे की जास्तीत जास्त त्रास पुरुषांना आज होतोय. एक केस नुकतीच समोर आली आहे, ताजीच बातमी आहे की 16 वर्षाचा मुलगा, अल्पवयीन मुलगा आहे, दादरमधल्या उच्चभ्रू शाळेमध्ये शिकतो आणि त्याची शिक्षिका 40 वर्षाची. तर
तिने जवळजवळ 1.5-2 वर्ष त्याच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले. ती असं म्हणते, म्हणजे तिने असं स्टेटमेंट दिलंय की आमच्या दोघांचेही प्रेमसंबंध होते आणि त्यातून आम्ही हे करतो. पण तो मानसिक त्याचं खच्चीकरण झालं होतं आणि त्याच्या आईवडिलांना कळल्यानंतर मग ही केस झाली. तर अशा सगळ्या केसेस मात्र आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आता या प्रसारमाध्यमांवर पण यायला लागलेल्या आहेत. तर अशा काही प्रसारमाध्यमांतल्या केसेस तुझ्या समोर असलेल्या आत्ता ताज्या, ज्या खरंच व्हॅलिड आहेत, जिथे कळलंय, समोर आलंय की पुरुषांवर अत्याचार झालेत? आता तर हे जे तू केस म्हणाले ते तर डेफिनेटली असे केस हा पहिला नाही आहे. आत्ता हा प्रसारमाध्यमांमध्ये आलेला आहे ते ठीक आहे. ह्याच्या आधी पण मीडियामध्ये येऊन गेलेले आहेत त्या. आणि आपल्या कायद्यामध्ये असं आहे की 18 वर्षांपेक्षा कमी जे असतील त्यांच्यावर जर का तुम्ही काहीही केलं तुम्ही फिजिकल, तर मग तो रेप किंवा पॉक्सो असा मानला जातो. तर मग पॉक्सो यायच्या आधी ज्या मुलांवर असे जे काय अत्याचार झालेत ते कुठेही म्हणजे नोंदणी झालेली नाही आहे. पॉक्सो आल्यामुळे कमीत कमी जे मुलं आहेत 18 वर्षांपेक्षा कमी त्यांना आज थोडंफार तरी न्याय मिळतो आहे. किंवा त्यांच्या जे रेपिस्ट असंच म्हणू, त्यांच्यावरती काही ना काहीतरी कायदा आपण कंप्लेंट तरी करू शकतो. पुढे ह्या केसचं काय होईल मला तेवढं काही होप नाही आहे. कारण आधीच्या केसेसमध्ये बायका सुटलेत, त्यांना फक्त बेल मिळाली आणि ते केस चालत राहतं आणि शेवटी त्यांना काही शिक्षा झालेलं आम्ही बघितलेलं नाही आहे जास्त. ठीक आहे, हे एक म्हणजे पुन्हा त्या मुलाचं भवितव्य कुठे अजून खराब होऊ नये म्हणून कदाचित नंतर सेटलमेंट सुद्धा होत असतील. मॅक्झिमम सेटलमेंटच होतात या असल्या केसेसमध्ये. किंवा आम्ही पण असे पण केसेस बघितलेत की दोन्ही म्हणजे मुलगा 16 वर्षाचा आणि मुलगी 17 वर्षाची असेल तरीही त्याच्यावरती पॉक्सो लावला जातो. म्हणजे हे अगदी चुकीचं आहे. एकतर 13 वर्षाच्या मुलावर 17 वर्षाच्या मुलीने पॉक्सो केस टाकलेला. म्हणजे आजच्या दिवसात जी मुलं आहेत त्यांच्यावरती सुद्धा खूप तणाव आहे. म्हणजे कुठे ते चुकलेत थोडंफार पण मग त्यांच्यावरती केसेस व्हायचे खूप चान्सेस आहेत. म्हणून मग आणि त्यांचं पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होऊन जातं. कारण तो शिकण्याचा आणि प्रगती करण्याचा जो एक पर्टिक्युलर एक दशक असतो आयुष्यातला, तो त्यांचा फक्त पोलीस केसमध्ये कोर्टात वगैरे जातो. आणि दुसरे जे केसेस जे आता प्रसारमाध्यमात मॅक्झिमम पॉप्युलर आहेत ते तर एक राजा रघुवंशीचा जो आलेला आहे तो तर एवढा भयानक आहे. म्हणजे तिला लग्न करायचं नव्हतं म्हणून तिने डिसाईड केलं की हनीमूनला जाताना मी त्याचं म्हणजे खून करते. आता ही जे तिला बिलकुल भीती नाही आहे किंवा हे धैर्य जे आहे ते तिला कुठून येतं हे करायचं, आपण सांगू शकतो कुठून येतो. की आपल्या कायद्यात असा तरतूद आहे की जर काही स्त्री असेल तर मग तिला जेंडरमुळे, फक्त ती स्त्री आहेमुळे त्यासाठी तिला एक बेल घेण्यासाठी आपण म्हणजे तिला जामीन मिळायला पाहिजे, फक्त कारण ती स्त्री आहे म्हणून. इन केस मर्डर असेल तर मग ते अलाउड नाही आहे. पण तरी आम्ही असे बघितलेले आहेत की मर्डरच्या केसमध्ये सुद्धा बायकांना देतात. कितीतरी बायकांचे असे केसेस आपण बघितलेत प्रसारमाध्यमामध्ये. अशा केसेसमध्ये समाज पण कुठे चालला असा प्रश्न पडतो की ती आधीच लग्नाच्या आधीच नाही म्हणू शकली असती, थांबवू शकली असती लग्न. पुढच्या एवढ्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे किती गंभीर. प्लॅन करून ठेवलेलं आधीच, लग्नाच्या आधी तिने प्लॅन केलेलं की त्याला तिकडेच घेऊन जायचं आहे आणि सगळं ते एरिया वगैरे बघून ठेवलेलं आहे, लोकांना फिक्स करून ठेवलेलं आहे. हे एवढं सगळं करून आणि तिने आधीने सांगितलं की मीच केलेलं आहे. जेव्हा ते उघडकीस आलं तेव्हा ती म्हणते की हां मीच केलं आहे. पण ते पण ती का म्हणते, जस्टिफिकेशन देऊ लागते की बाबा मला लग्नाला म्हणजे तयारी नव्हती. आणि त्याच्या व्यतिरिक्त पुढची वाईट गोष्ट अशी आहे की तिचा वकील आज सांगतो की ती त्याची कितीही झालं, तिने काहीही केलं असेल तरीही ती त्याची बायको आहे आणि त्याची जेवढी प्रॉपर्टी आहे त्याच्यातलं 50% तिला मिळालं पाहिजे. मला आश्चर्य बिलकुल होणार नाही की 10 वर्षाने तिला सगळं त्याचं प्रॉपर्टी मिळेल. आपल्या देशात असे केसेस झालेले आहेत आधी जिकडे ते मिळाले. आता एक जजमेंट आलेलं की जर का एका स्त्रीने आपल्या पुरुषाचं म्हणजे नवऱ्याचं मर्डर पण केलं असेल, हत्या केलं असेल, तरीही तिला पेन्शन मिळालं पाहिजे, त्याचा पेन्शन. हे कोर्ट सांगतं, हायकोर्ट्स वगैरे सांगतात. म्हणजे हे कुठे ना कुठे जाऊन आपण जर का असंच म्हणत बसलो की बाबा समाज अशी चाललेली आहे, समाजात हे चाललं आहे, पण कुठे कशामुळे होतो आहे. ज्युडिशरीचा जो रोल आहे तो खूप मोठा आहे ह्याच्यात. आपल्याला असं वाटतं की ते पूर्ण जे लिंक आहे त्याच्यात शेवटी येतात. जे काही शिक्षण झालं मग नंतर त्यांचे विचार बदलले, ते वाईट गोष्टी तिने सोनम रघुवंशी फॉर एक्झाम्पल तिने केलं. वाटतंय की कायदे काही बदलण्याची गरज आहे, खूपच गरज आहे. आणि ते आपल्यापेक्षा त्या जजेसना माहीत असेल हेच मी सांगतोय, पण तरीही होत नाही आहे. आणि जे कायदे आहेत, समजा जजेस पण म्हणतात की आम्ही काय करू शकत नाही, ते तर पार्लमेंटने केलं पाहिजे, कायदे वगैरे त्यांनी आणायचं आहे. पण मग ज्या कायदे ऑलरेडी आहेत
कोणी खोटं म्हणत असेल तर मग त्यांच्या विरुद्ध तुम्ही केस करू शकता. ते होत नाहीत. किंवा 182 IPC 182 IPC 211 होते, त्याचे जे काही BNSमध्ये असतील त्याच्यात कोर्ट पण सांगू शकतं की हां बाबा हे खोटं केस आहे, किंवा पोलिसांना सांगू शकतं की हे खोटं केस वाटतं, तुम्ही परत इन्व्हेस्टिगेशन करा. ह्या सगळ्या गोष्टी यूज करत नाहीत. आता जे खोटं बोलले तर मग परजुरीचा केस असतो, ते चालत नाही कुठे. आणि हे सगळं परजुरीचं केस झालं तर मग ज्युडिशरीचं म्हणणं असं आहे की सगळेच परजुरी करतील. पण तो म्हणजे एक कारण नसावं ना, की आपण जे कायदा आहे की खोटं नाही बोललं पाहिजे, खोटं बोललं तर जे शिक्षा होईल ते तुम्ही देत नाही म्हणून. आणि हे फक्त जेंडर बघून कसं काय करतात हा पण मोठा प्रश्न येतो. की स्त्रियांनी जर का केसेस केले असतील तर मग त्यांना एक किड ग्लाव्स म्हणतात ना, एकदम त्यांना सॉफ्ट रीतीने त्यांना मॅनेज करणं. आणि जर का पुरुष असेल समोर ॲज अ क्रिमिनल, जोपर्यंत तो त्यांच्या मनात त्यांना असं वाटत नाही की हा इनोसंट असेल, तोपर्यंत त्याची जी हालत असते त्याला क्रिमिनल म्हणूनच बघितलं जातं. बरोबर. म्हणजे तो आधीच घाबरलेला असतो आणि त्यात त्याला पोलिसांकडे जी पहिली पायरी असते तिथे सुद्धा तो अजून गर्भगळीत होऊन जातो. तर आधी लग्नाविषयीच बोलायचं झालं तर लग्नातले काही असे पुरुष ज्यांना मारहाण होते, ज्यांचा मानसिक आणि शारीरिक दोन्ही छळ होतोय, अशा केसेस आल्यानंतर त्यांना कसं टॅकल करावं लागतं? कारण पोलिसांकडे जाताना काहीतरी पाहिजे ना, हातात व्हिडिओ पाहिजे, ऑडिओ पाहिजे, किंवा काही खुणा पाहिजेत. काय त्यांना कसं समजवायचं आणि कसं पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन जायचं की त्यांनी तक्रार करावी? बघा, सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की पुरुषांना असं वाटतं, ज्यांना काहीच माहीत नाही, फक्त त्यांचं घर माहिती आहे की त्यांच्या घरात त्याची बायको त्याला मारती आहे समजा. एकतर खूप मोठी एक असते की लाज, की कोणाला जाऊन सांगितलं तर माझ्यावर हसतील. एकतर की तू कमकुवत आहेस, तुझ्यात काहीतरी कमी आहे म्हणून ती तुला असं करते, किंवा मग लोक हसतील माझ्यावरती, किंवा कोण बिलीव्हच करणार नाही, ती कशी काय तुला मारू शकते असं. मग त्याने काय करावं त्यावेळेस? एकतर लाज सोडली पाहिजे, सगळ्यांना सांगितलं पाहिजे हे होतं माझ्याबरोबर. मग कुठे ना कुठे त्याला हेल्प मिळू शकतो. ठीक आहे. पण अशा काही केसेस आल्यात की ज्यांना, म्हणजे जे तुझ्याकडे आलेत पण त्यांना घरातनं सपोर्ट नाही मिळाला, आई वडिलांचा, बहीण भावांचा, कुणाचा कोणी ऐकूनच घेतलं नाही, असं काही झालंय? बरेचसे केसेस असे येतात आणि म्हणूनच पुरुष जाऊन सांगत नाहीत. किंवा आईवडिलांनी बघितलं पण असेल तरीही आईवडील त्याच्याबरोबर उभं राहत नाही की बाबा तू जाऊन पोलिसात जा. त्यांना असं वाटतं की तू सहनच कर. म्हणजे जे आपण ऐकत होतो की स्त्रीला सांगितलं जातं की नाही, घर नाही तोडायचं आहे, तू सहन कर, तेच पुरुषांवर पण होतो. तीच गोष्ट होते. आणि ते जाऊन कोणाला सांगू शकत नाहीत. सांगितलं तरी त्यांना वाटत नाही की कुठून मदत मिळणार. म्हणून मग जेव्हा आमच्याकडे येतात त्यावेळेस रडून कितीतरी वेळेस आम्ही बघितलं आहे की फर्स्ट थिंग त्यांचं पूर्ण वेंट आउट होतो. हा बाबा, कुठेतरी मला एक प्लॅटफॉर्म मिळाला की जिकडे मी जाऊन लोकांना सांगू शकतो. ती पहिली गोष्ट होते. मग नंतर आम्ही सांगतो की जेवढं होऊ शकतं तेवढा एव्हिडन्स जमेल तसा तुम्ही जमा करा. ठीक आहे. आजच्या दिवसात असं आहे की टेक्नॉलॉजी एवढे वाढल्यामुळे एक खोटं बोलणं, कोणतरी खोटं बोलत असेल तर पकडण्यासाठी थोडंसं इझी आहे. ती बोलली की बाबा मी काम करत नाही आहे, जेव्हा ती काम करत असेल तर मग त्याचे वेगवेगळे रूट्स आहेत की कसं आपण प्रूव्ह करू शकतो. आणि ते लेजिटिमेट आहेत, असं पण काही खोटे आपण नाही करणार आहोत. जे लेजिटिमेट पब्लिक मीन्सने आपण काढू शकतो, डेटा आपण काढू शकतो. दुसरी गोष्ट अशी असते की बरेच वेळा बायको म्हणते की ह्याने मला बिलकुलच बघितलेलं नाही आहे, खर्च केलेलंच नाही आहे माझ्यावरती, किंवा मुलांकडे लक्ष नाही दिलेलं. त्या बऱ्याचशा गोष्टी असतात जसं प्रूव्ह होऊ शकतात. आणि ते कोण तर त्याचे काही आपल्याकडे एव्हिडन्स ठेवावे लागतात. हां, जर का असा कोण पुरुष असेल तर मग आम्ही त्यांना तेच सांगतो की तुम्ही हे प्रूव्ह करायला स्टार्ट करा की बाबा तुमच्याबरोबर काय होतंय. आणि ह्याच्यात पण एक असं गोष्ट आहे ना की एकाने विचार केला की मी माझ्या घरी CCTV लावतो, सांगून की मी CCTV लावतो आहे कारण तू मला मारतेस वगैरे म्हणून मी लावणार आहे. मग त्याने ते हॉलमध्ये लावलेलं CCTV, आणि मग तरी ती मारत होती, त्याने CCTV काढून कोर्टात हे दिलेलं जेव्हा त्याने डिवोर्स अप्लाय केला. त्याच बेसिसवर तिने जाऊन कौटुंबिक हिंसाचाराचा केला की मला कॉन्स्टंटली बघण्यासाठी, माझ्यावरती नजर ठेवण्यासाठी त्याने CCTV लावलेली आहे, तो माझ्यावरती संशय घेतो असं वगैरे वगैरे करून कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा जो आहे तो त्याच्यात बसला की हा बाबा हा कौटुंबिक हिंसाचार आहे म्हणून. आणि त्यालाच पैसे द्यावे लागले, तिला मेंटेनन्स आणि जे काय रेसिडेन्शियल ऑर्डर जे काय आलं. मग हे एवढं भयंकर आहे की पुरुषाने काहीही केलं तरी त्याला अडकवू शकतात. आणि कौटुंबिक हिंसाचारात मी स्पेशली सांगतो की त्याच्यात जे तरतुदा आहेत, जे रिलीफ्स आहेत, केस संपण्याआधीच जर का शेवटी जजला कळलं की बाबा हा खरोखरच निर्दोष होता, निर्दोषमुक्त केला, त्याच्या आधीच एवढे रिलीफ जे गेलेले असतात की खूपच भयानक आहेत. एक तर असं आहे की मेंटेनन्स दर महिन्याला त्याला द्यावं लागतं, ती पोटगीती वेगळी. रेसिडेन्शियल ऑर्डर असतो की
तिला राहण्यासाठी घर नाही आहे कुठला दुसरा, मग हा जो मॅट्रिमोनियल हाऊस आहे जे ते जिकडे राहत होते तिकडेच तिला राहायला कंपल्सरी दिलं पाहिजे, एक रूम किंवा एक कॉर्नर वगैरे काय दिलं जातं. दुसरं असं असतं की रिस्ट्रेनिंग ऑर्डर असतो रेस्ट्रिक्शन करण्यासाठी, की ती जिकडे असेल अमुक म्हणजे एक तिच्या 100 मीटर जवळ हा नाही गेलं पाहिजे, 200 मीटर नाही झालं पाहिजे. आता हे दोन्ही ऑर्डर आलेत समजा, कोणाला तरी स्त्रीला रेसिडेन्शियल ऑर्डर दिला आणि रिस्ट्रेनिंग ऑर्डर पण दिला आहे, म्हणजे ती तो जाऊच शकत नाही आपल्या स्वतःच्या घरी. घराचं जे आहे ते टायटल त्याच्या नावाने असू देत, पण ती जाऊन एन्जॉय करते, ती राहते तिकडे, ती आपल्या घरच्यांना बोलवते, बॉयफ्रेंड्सना बोलवते, काहीही करते. हा स्वतःच्या घरी जाऊ शकत नाही. आणि हे तेव्हा संपेल जेव्हा हा केस कायदा संपेल, हा जो त्यांचा फाईट करतात ते, जेव्हा तिला हे त्याच्याकडे जर दुसरं घर किंवा दुसरी जागा नसेल असतं त्याने काय करायचं. आता आजच्या काळात कोणाकडे 2-2 घरं असतात स्वतःच्या नावाने, किंवा मी असं बघितलेलं आहे की तो शेवटी रस्त्यावरच आलेला आहे, कुठे ना कुठे छोटंसं घर कुठे घेऊन मित्रांबरोबर राहतोय, काय ना काहीतरी करतोय, स्टेशनवर राहिलेला आहे. कोविडच्या वेळेस आम्ही असं एवढे बघितलेले आहेत की कायदा म्हणजे केस झाला नसताना सुद्धा माणसाला कारमध्ये झोपावं लागलेलं, कारण आता जायला कुठे जागाच नव्हती, पूर्ण 24 तास घरी राहायचं होतं त्याच स्त्रीबरोबर जी त्याच्यावर अत्याचार करते आहे, आणि तर सहन होत नाही, कोणाला सांगू शकत नाही, कोण मदतीला येत नाहीत, मग तो कारमध्ये राहिलेला आहे 20 दिवस. शेवटी आमच्याकडे आला तो घरी नुसतं आणि नुसतं फक्त चेंज करायला जायचा. पुरुषांची एवढी स्थिती आहे. आम्ही असं पण ऐकतोय की शनिवार रविवार लोकांना घरी जावंसं वाटत नाही, राहावंसं वाटत नाही, म्हणून ते कुठेतरी बाहेर निघतात. आणि हे नवीन लग्न झालेल्यांची मग सांगत नाही मी, 40-45 झालेले पुरुष जे असतात त्यांच्याबरोबर पण ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि असं एक उदाहरण आपण बोलता बोलता म्हणाला होतास की नवरा बायको आहेत, पण ती बायको म्हणजे त्या दोघांचं पटत नाही आहे, ती बायको आपल्या बॉयफ्रेंडला घरी घेऊन येते. हे सगळं खरं घडतं होतो. म्हणजे आता आधी एक कायदा होता की 497 एक कायदा होता IPCचा, जेव्हा IPC होता तेव्हा, की जर का एखादी स्त्री अडल्टरी करत असेल तर मग तिच्यावरती काही क्रिमिनल केसेस होणार नाहीत, पण तिच्या बॉयफ्रेंडवरती जो नवरा होता तो केस करू शकत होता आधी. पण आपल्या या देशात काय कोणाच्या डोक्यात आलं माहीत नाही आहे, काहीतरी वेगळं जस्टिफिकेशन देऊन आज बॉयफ्रेंडला म्हणजे बायकोच्या बॉयफ्रेंडला सुद्धा प्रोटेक्शन आहे, की जो क्रिमिनल केस व्हायचा तो क्रिमिनल केस होत नाही आज, म्हणून त्यांची सगळी म्हणजे पूर्णपणे त्यांना फ्रीडम दिल्यासारखं आहे. तेच जर का ॲडल्टरस रिलेशनशिपमध्ये पुरुष असेल तर मग स्त्री कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा वापरून त्याच्यावरती क्रिमिनल केस टाकू शकते. पण ते उदाहरण काय होतं, काय नेमकं घडलं होतं ती जेव्हा केस तुमच्याकडे आली, काय सांगितलं? असे एक नाही आहे, बरेचसे आलेले आहेत. आणि जो माणूस होता तो IT मध्ये काम करणारा होता, म्हणजे एक जे डोक्यात येतं ते, आणि म्हणजे तो भरपूर पगार सगळं चांगलंच व्यवस्थित होतं त्याचं. आणि बायको पण आधी काम करायची आणि तिने सोडलेलं, कारण हा एक फेज पण असतो की बाबा बायकात लग्नाच्या आसपास किंवा लग्नानंतर किंवा मूल झाल्यानंतर त्या जॉब सोडून देतात काही ना काही कारणामुळे. बघ कसं आहे की मूल असताना सुद्धा लोक काम करतात, करायचंच असेल तर मग, पण तरी एका रीतीने कुठे ना कुठे आपण असं बघतोय की हां ते स्त्रीने ते जॉब सोडलं आणि मग तिचा कुठेतरी अफेअर चालू झाला, जिममध्ये गेलेली किंवा काय ते जे काय होतं ते. आणि आधी म्हणजे हा आमच्याकडे आला तेव्हा आम्ही सांगितलं त्याला की 497 आहे, तू त्यांच्यावरती की हा केस लाव, ठीक आहे, कारण तिने पण कौटुंबिक हिंसाचार वगैरे सगळं लावलेलं आणि तरी हे लोक एकत्र राहत होते. बापरे. कारण ऑप्शनच नाही दोघांकडे, असा होता त्या. म्हणजे ती सोडून जात नाही आहे, तिला दुसरे कोणच आतमध्ये घेत नव्हते, तिच्या घरचे पण आतमध्ये घेत नव्हते, कारण त्यांना माहीत होतं की तिचं चूक आहे म्हणून. पण हा तिला घरून बाहेर काढू शकत नाही, कायदा सांगतो की तो काढू शकत नाही म्हणून. आणि दोघेही राहत होते. अँड 497 त्याने टाकलेलं, कायदा सडनली गेला ओव्हरनाईट. सांगितलं की 497 रद्द झाला म्हणून. मग ह्याचा जो केस होता तो तर गेला. जी त्यांना भीती होती की 497 केस चालली आहे आणि जर का हा परत म्हणजे ह्याने काहीतरी एव्हिडन्स कोर्टात दिलं तर मग सिद्धच होऊन जाईल, त्या भीतीने जे ते घरी येत नव्हते, बाहेर जे काय ते करत होते, त्यांचं जे काही मौजमजा आहे ते त्यांनी घरीच सुरू केली. आणि हा काहीच करू शकत नाही. एकच एक आहे, तो घर सोडू शकतो, सोडून जाऊ शकतो. पण घर सोडून जाऊन गेला तर मग मुलगी जी आहे, मुलीबरोबर तर त्याचं नातं तुटलंच. आज कमीत कमी तो मुलीला बघू तरी शकतो. पण आपल्याकडे जे काय चाइल्ड ॲक्सेस म्हणा, चाइल्ड कस्टडी म्हणा, एवढं भयंकर आणि भयानक, एवढं घाणेरडं आहे की ते पुरुषांना 2 तास 15 दिवसातून 2 तास मिळणं पण मुश्किल होऊन जाते.
आणि ह्याच्यामुळे जर त्या मुलांवर जे काय परिणाम होतो ते कोणच विचार करत नाही. आपल्याकडे फक्त स्त्रीला एक सेंटर करून आपण विचार करतो की स्त्रीला काय नाही झालं पाहिजे, आणि ह्याच्यामुळे दुसऱ्यांना जेवढं त्रास होतं त्याकडे विचार बघत नाहीत. ही एक केस झाली जे असं म्हणतात की नवरा बायको घरी येत, आणि त्यांचं ॲक्च्युली असं झालेलं, ते लोक ह्याच्यावरती तोंडावर थुकायचे, तुला जे करायचं ते कर. कसं काय आम्ही एवढे केसेस पण बघतोय, कसं समाज कुठे चाललाय. असं त्या स्त्रीला तरी काहीतरी वाटलं पाहिजे की मुलगी आहे माझ्याबरोबर, मुलीसमोरच ती जे काय आहे ते करायची. तो त्या मुलीला घेऊन दुसऱ्या रूममध्ये जाऊन दार बंद करून तो तिकडे त्या मुलीला काहीतरी फोनवर काहीतरी गाणं वगैरे लावून तो स्वतः तिकडे बसायचा. तो दुसरा माणूस गेल्यानंतर तो त्या रूममधनं बाहेर पडायचा. अशी त्याची परिस्थिती होती. शेवटी आम्ही त्याला सांगितलं की तू काही कर, घर सोड, ठीक आहे, कारण नाही तर त्या मुलीच्या मानसिकतेवर परिणाम होईल. कारण मुलगी हे सगळं बघते, किती झालं तर हे सगळं मुलगी बघते आणि तिच्यावरती जो परिणाम होतो, आणि हा होतोच. फादरलेसनेस हा एक फंडा आहे. जिकडे एक फादर फिगर किंवा फादर रोल नसेल तर मग त्याच्यामुळे खूप त्रास होतो मुलांना. ड्रग्समध्ये जातात, अल्कोहोल अब्यूज असतात किंवा क्राईम्समध्ये जातात असे. तर मग त्या मुलीलाच त्रास होतो. म्हणून आम्ही त्याला सजेस्ट केलं की ह्याच्यामुळे जर का तो डिप्रेशनमध्ये गेलेला पूर्णपणे, त्याने काहीतरी सुइसाईड वगैरे करून घेतलं तर मुलीचं अजूनच त्रास आहेच. आम्ही त्याला सांगितलं घर सोड, जे काय असेल ते. आणि आमची जी टीम आहे त्यांनी मदत केली की बाबा थोडे दिवस इकडे राहा, त्या मित्रांकडे राहायचं वगैरे. आणि मग नंतर त्याने रेंटवर घेतला, कारण त्याचा जॉब गेला ह्याच्यात. कारण इट्स नॉट पॉसिबल की त्या जॉबवर सुद्धा फोकस जाईल त्याचा. मग त्याला जॉब घेण्यासाठी मदत केला, जॉब घेतला त्याने, मिळाला त्याला. मग हळूहळू त्याने जे काय आहे मुलीबरोबर कॉन्टॅक्ट वाढवलेत परत, आणि मुलीला घेऊन बाहेर फिरू लागला. मग कुठे ना कुठे ते दोघेही थोडेफार स्टेबलाइज झाले. मुलगी मग नंतर ह्याच्याकडे राहायला यायचं होतं तिला, मग त्याने चाइल्ड कस्टडी टाकलेली. ते काय होत नव्हतं, पण मुलगी येऊन जाऊन करू लागली, कारण मुलगी थोडी मोठी पण झाली त्या काळात. हा एक केस आहे तसा. पण कितीतरी असे वेगळे केसेस आहेत की पुरुषाला ऑप्शनच नाही काही. म्हणजे नवरा असला तरी आणि प्रियकर असला तरीही प्रियकर असला तरी एवढे केसेस आहेत की जसं मी सांगितलं की त्याला जर का कंटिन्यू करायचं नसेल तर मग सरळ रेप केस त्याच्यावरती. म्हणजे हे आधी फक्त एक जजमेंट होता ज्याच्या बेसिसवर कंप्लेंट घ्यायचे. आता हे BNSचा जो जे काही चेंजेस आले आहेत त्याच्यात तर हा कोडिफाय केलेला, म्हणजे हा कायदाच झाला आहे की जर का स्त्रीने सांगितलं की हा माणसाने माझ्यावरती रेप केला लग्नाची म्हणजे खोटं हे वचन देऊन, तर मग त्याच्यावरती रेप केस होतो. कितीतरी असे केसेस आहेत की त्याने त्या स्त्रीला कधी बघितलंच नाही आहे. म्हणजे आपण आता बोलतोय, ही वस्तुस्थिती अशी झालेली आहे. याच वेळेस कोणीतरी माझ्या अगेन्स्ट कुठेतरी केस करू शकतं, मला नंतर सिद्ध करावं लागेल की नाही मी इकडे या स्टुडिओमध्ये होतो. म्हणजे असे केसेस झालेले आहेत. तिकडेच म्हणतो मी की टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला थोडंफार तरी कुठेतरी पुरुषांना ते दाखवता येतं की मी ॲक्च्युली इकडे होतो, आणि ते सिद्ध करायला 4-5 वर्ष जातात पुरुषांना. अशी म्हणजे परिस्थिती पूर्ण आहे. आणि हे एखाद केसेस होतात असे नाहीत, हे कॉमन झालेलं आहे. तू जसं म्हणालास की जर एकदा माणूस रिटायर झाला की त्याला घरातनं बाहेर काढण्यासाठीच्या टॅक्टिक्स वापरणं, अशा काही केसेस आल्या आहेत तुझ्याकडे? बरेचसे आहेत असे की मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या बाहेर. हो, मुंबईतलेच कितीतरी केसेस आहेत. म्हणजे हे कॉमन आहे. बँगलोरला केसेस मी बघितलेले आहेत, मी नॉर्थला बघितलेले आहेत. आम्ही जेव्हा त्यांच्या मीटिंग्समध्ये जातो तिकडे आम्ही बघतो की त्यांचे जे काय विक्टिम्स आलेले आहेत. आणि असं काही पॅटर्न नाही आहे की फक्त एका ठिकाणी असे काही केसेस होतात. मुंबईत बरेचसे केसेस असे होतात की रिटायरमेंट झालं, त्याचे सगळे पैसे घेतलेत. म्हणजे एक तर म्हात्रे अंकल म्हणून आम्ही म्हणायचो त्यांना, त्यांचे 4 फ्लॅट होते गोरेगावमध्ये. आता ते बिचारे वारलेत. गोरेगावमध्ये त्यांना रिटायरमेंट होईपर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं. नवरा बायको दोघंच होते, मुलं वगैरे परदेशात वगैरे होते. आणि परदेशात जाऊन मग ते कॉन्टॅक्टमध्ये होते फक्त. पण मग त्या स्त्रीने त्यांच्यावरती रिटायरमेंट झाल्यानंतर काय 64चा काहीतरी एज होता, त्यावेळेस त्यांच्यावरती केस केला की कौटुंबिक हिंसाचाराचा त्रास देतात, हे ना ते ना. आणि त्या एकट्याच बाई त्या एवढ्या मोठ्या घरात कसं काय राहत होते त्यांनाच माहिती. पण त्यांना सहन नाही झालं की ते त्याच घरात राहतात, आणि शेवटी त्यांना वृद्धाश्रमात जाऊन राहायला लागलं. त्यांच्याकडे पैसे नव्हते, कारण सगळं काही जसं मी सांगितलं त्यांचाच एक एक्झाम्पल होता, त्या स्त्रीधनमध्ये कन्वर्ट झालेला, आणि त्यांच्याकडे काहीच उरलेलं नव्हतं. मग आमच्या टीमने पण मदत केली थोडीफार, आणि वृद्धाश्रमातच मग दगावले ते शेवटी. कारण तो जो शॉक होता की माझ्याबरोबर असं होऊ शकतं. कारण पूर्ण आयुष्य त्यांनी त्या मुलांसाठी आणि घरासाठी सगळं केलेलं, आणि शेवटी कोणच त्यांना बघणारं नाही. अजून एक केस अशीच आहे की दोघे नवरा बायको CA,
आणि बायको पण प्रॅक्टिस करायची, नवऱ्याचं पण प्रॅक्टिस वगैरे सगळं संपलं आणि CAमधनं त्याने जेव्हा तो काम बंद केला त्यानंतर तो मोठा घर होता त्यांचा, त्या घरातून त्यांना काढून टाकलं. नशीब हे CA होते, कुठेतरी काय पैसे ठेवले असतील, मग कुठेतरी एका छोट्याशा घरात कुठेतरी लांब जाऊन राहतात. आत्तासुद्धा आमच्या मीटिंग्सला वगैरे येतात. पण त्यांची पण परिस्थिती खूप वाईटच आहे. कारण एक पर्पज असतो माणसाचा, पुरुषाचा पर्पज असा दिला गेला आहे आपल्या संस्थेत, असा समाज व्यवस्थेत, की बाबा तुझं घर, तुझं नाव, जर का ते नाव काढलं तर मग पुरुषाला ॲक्च्युली बांधण्यासाठी काहीच नाही आहे. तो असा आपल्या घरच्यांसाठी म्हणून करतो, माझं घर, माझी बायको, माझं कुटुंब. पण मग एवढं सगळं करून सुद्धा ते ॲट द एंड टुवर्ड्स जेव्हा त्यांना गरज असते की बाबा त्यांना कोणतरी केअरटेकर पाहिजे, सोबत पाहिजे असते त्यांना कंपॅनियनशिप, ते त्याच वेळे हे होतं. मग ते खूप म्हणजे त्यांचं खच्चीकरण म्हणा, शॉक लागलेलं असतं त्यांना, मेंटली त्यांना इमोशनली बाहेर काढणं मुश्किल होऊन जातं. त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्यात बऱ्याचशा केसेस. आणि जसं तू म्हणालास की आता जो भस्मासूर आपल्याला बघायला मिळतोय, सगळ्या कंपन्यांमध्ये खूप मोठा वयोगट आहे, 25 ते साधारणपणे 45 पर्यंतचा, एकमेकांच्या संपर्कात येतात आणि खूप म्हणजे प्रेमसंबंधांच्या गोष्टी खूप घडतात. मग अशा वेळेला जसं तू म्हणालास की आता केसेस वाढत चालले आहेत की पुरुषावर हरॅसमेंटची केस, तर याच्यात किती खरं आणि किती खोटं प्रमाण दिसतंय? हा जो सेक्शुअल हरॅसमेंट ऑफ वुमेन, असा जो प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरॅसमेंट, हा पॉश म्हणून आता फेमस झालेला आहे. पण जेव्हा हा आलेला कायदा, आम्ही ह्याचा विरोध केलेला की हा कायदा आत्ता जसा आहे ह्याच्यापेक्षा खूप भयानक होता. की कायदा ॲक्च्युली असा होता की स्त्रीने जर का कंप्लेंट केलं तर मग ते पुरुषाला कळणारसुद्धा नाही की कोणी केलं आहे. फक्त ICC कंप्लेंट्स कमिटी जी आहे ती बघणार आणि त्यांना जर का वाटलं की नाही याने खरंच काहीतरी केलं तर त्याला टर्मिनेट करणार. ठीक आहे. आम्ही असं सांगितलं की त्याला डिफेंड करायला काहीतरी पाहिजे. तो ICC कंप्लेंट्स कमिटी समोर येऊन सांगणार काय? त्याला माहीतच नाही की कोणी केलं आणि कशामुळे केलं, कुठल्या इव्हेंटबद्दल केलं आहे, कुठल्या इन्सिडेंटबद्दल केलं आहे. तर मग ते माहीतच नसेल त्याला, तर मग तो कसा डिफेंड करणार? म्हणून ते आली पाहिजे. दुसरं आम्ही म्हणालेलो की ह्याच्यात प्रिव्हेन्शन म्हणजे एक कोणीतरी खोटं केस केलं असेल तर मग त्यासाठी त्यांना पनिशमेंट पाहिजे. जर का ते नसेल तर मग तुम्ही खुलं छूट दिल्यासारखं आहे. जसं म्हणजे नवरे पुरुष लग्नानंतर जेलमध्ये जातात, तसे तुमचे बॉस, तुमचे सगळे सिनियर मॅनेजमेंट जेलमध्ये जाणार किंवा बेलवर असतील सगळे, असंच होईल. म्हणून ते तुम्ही काहीतरी क्लॉज आणा पनिशमेंटसाठी म्हणून. आणि तिसरं आमचं असं होतं की हे जेंडर न्यूट्रल आहे. 77 देशात हे जेंडर न्यूट्रल आहे. हा जेंडर न्यूट्रल झाला पाहिजे इंडियात सुद्धा. म्हणजे फक्त पुरुष आणि स्त्रियांचं नाही, पुरुष वर्सेस पुरुष किंवा स्त्री वर्सेस पुरुष हे पण असतात. ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही ह्या पूर्णपणे हा जेंडर न्यूट्रल पाहिजे म्हणून. ह्याचं कारण असं पण होतं की एकच सर्वे झालेला, हा कायदा यायच्या आधी खूप आधी इकॉनॉमिक टाईम्सचा एक आलेला सर्वे की सेक्शुअल हॅरॅसमेंट कॉर्पोरेट जगात कसं काय होतं आहे. आणि त्याच्यात त्यांना आढळलेलं की स्त्रियांवर सेक्शुअल हॅरॅसमेंट होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण पुरुषांवर सेक्शुअल हॅरॅसमेंट आज होतो आहे कॉर्पोरेट कंपनीत आणि स्त्रियांकडनं होतं आहे. स्त्री बॉस असेल तर मग ती आपल्या सबऑर्डिनेट पुरुषाला, मेल कलिगला जसं पाहिजे तसं ती वळवू शकते, जसं पाहिजे तसं हॅरॅसमेंट करू शकते आणि तो काहीही बोलू शकत नाही, कारण त्याच्यावरती कोण विश्वास करणार नाही. दुसरी गोष्ट, तीच उलट त्याला म्हणेल की हाच माझ्या मागे लागलेला, ह्यानेच मला काहीतरी केलं आहे, ती काही म्हणू शकते. ठीक आहे. ह्या अशा ते सर्वेमध्ये आलेलं. ठीक आहे. काहीतरी 64% जे आहेत ते जे विक्टिम्स होते सेक्शुअल हॅरॅसमेंटचे ते पुरुष होते. तो आज पण इंटरनेटवर आहे, जाऊन कोणी बघू शकतं. ठीक आहे. इकॉनॉमिक टाईम्स सायनोवेटचा होता. आणि आम्ही हेच दाखवलेलं, पार्लमेंटमध्ये आम्ही गेलेलो, आम्ही दाखवलं की तुमच्याकडे डेटा नाही एकतर कुठेतरी UNच्या ह्याच्यात तुम्ही म्हणतायत की त्यांनी सांगितलं की हा लॉ आला पाहिजे म्हणून तुम्ही आणताय, मग जेंडर न्यूट्रल तरी आणायचाच असेल तर मग. आणि पनिशमेंट पुरुषांना पण द्या जर का त्यांनी खोटी केस केली तरी. ते एकतर जेंडर न्यूट्रल नाहीच झालं ते. दुसरी गोष्ट, पनिशमेंट आली पाहिजे. तर मग आम्हाला वाटलं की बाबा कुठे ना कुठेतरी एक हे खोटे केसेस नाही होणार असे. पण जेव्हा गाईडलाईन्स आलेत या कायद्याचा, तेव्हा असा गाईडलाईन आहे की जर का एखादी स्त्री अशी आढळली की तिने खोटं केस केला आहे, मग तिच्यावर पनिशमेंट पेनल्टी असेल 500 रुपये. म्हणजे ओनली अगेन्स्ट अ फिअर ऑफ 500 रुपये. फक्त 500 रुपयाच्या भीतीमुळे कुठलीही स्त्री एक सेक्शुअल हॅरॅसमेंटचा खोटा केस करण्यावरून थांबवेल का? हा मोठा प्रश्न आहे. एखाद्या पुरुषावर तुम्ही केस करणार सेक्शुअल हॅरॅसमेंटचा, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं.
कितीतरी लोकांनी पुरुषांनी आत्महत्या केली आहे ओनली बिकॉज सेक्शुअल हॅरॅसमेंटचे केस झालेले आहेत मोठमोठ्या कंपनींमध्ये. ठीक आहे. तेव्हा त्याचं पूर्ण आयुष्य, त्याचा करिअर, त्याच्या फॅमिलीचा करिअर, त्याचं कारण उद्ध्वस्त झालं ब्रेडविनरचा जॉब, तर मग सगळंच काही होतं. त्याची बायको, त्याची आई वडील, मुलांचं शिक्षण, सगळं काही इम्पॅक्ट होऊन जातो. तो एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला त्या स्त्रीला फक्त 500 रुपये द्यायचे. तुम्ही इमॅजिन करा की किती इम्बॅलन्स आहे आज. आणि असे कितीतरी केसेस झालेले आहेत की कुठेतरी एक ऑफिस गॉसिप असतो किंवा ऑफिस पॉलिटिक्स असतात, आणि ऑफिस पॉलिटिक्समध्ये ग्रुपमध्ये स्त्रिया पुरुष सगळे एकत्र येतात, काही वेगळं नसतात. तर मग एक केस माझ्याकडे अशी आलेली की तो पुरुष त्याचं प्रमोशन झालेलं कुठेतरी, त्यांच्या डिसेंबरचा जो काय त्यांचा सायकल होता, डिसेंबरमध्ये त्याचं प्रमोशन झालं. ते दुसऱ्यांना कोणाला आवडलं नव्हतं. मार्चच्या आसपास त्याला सांगितलं की तू 8 दिवस ऑफिसला येऊ नकोस. आणि मोठी MNC कंपनी. मग त्याने विचारलं काय झालं, तर म्हणतात की तुझ्यावरती सेक्शुअल हॅरॅसमेंट केस झालेला आहे, तू 8 दिवस यायचा नाही, आम्ही कंप्लेंट इन्व्हेस्टिगेशन करेपर्यंत, जेव्हा तुझा हिअरिंग असेल त्यावेळेस तू यायचा. तो शॉकमध्ये गेला, पण तरी त्याने 8 दिवस तो घरी होता. मग त्याने विचारलं कोणी केलं आहे, म्हणजे मी तर कधी कोणाबरोबर काहीच असं केलं नाही आहे, तुम्ही असं का म्हणताय, आणि मी कोण असं असेल, काहीतरी गैरसमज झालेला असेल. तर मग त्याला म्हणाले की तू हिअरिंगच्या वेळेस तुला सांगू. तर 8 दिवस त्याने काढलेत. 8 दिवसानंतर तो ऑफिसला गेला. तर मग तेव्हा असं त्याला कळलं की त्याच्यावरती असा आरोप होता की फेब्रुवारी 14च्या दिवशी स्टेअरकेस जिकडे असतो, जिकडे CCTV बिलकुल नाही आहेत, तिकडे त्याने गालाला हात लावलेला त्या मुलीला. आणि तो असा विचार करतोय की तुमच्याकडे CCTVs आहेत सगळीकडे, सगळे रेकॉर्डिंग असतात सगळ्या गोष्टींचा, तर मग तुम्ही जाऊन चेक करा की मी तिकडे ॲक्च्युली गेलो होतो की नाही म्हणून. मी स्टेअरकेसला गेलोच नाही आहे, तर मग प्रश्नच येत नाही की मी तिच्याबरोबर तिकडे जाणार आणि तिकडे जाऊन गालाला हात लावणार. ठीक आहे. तर मग हा एवढा मोठा शॉक, आणि त्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला टर्मिनेट करतो, स्ट्रेट फॉरवर्ड टर्मिनेट करतो. त्याचं जर का टर्मिनेशन झालं तर मग त्याचं पूर्ण आयुष्यच संपलं तिकडेच. कारण त्याच्या रेकॉर्डवर येऊन जाईल की सेक्शुअल हॅरॅसमेंट झाला, त्याने आढळलं की हा आरोपी आहे, क्रिमिनल आहे, म्हणून त्याला काढलेलं आहे म्हणून. दुसरी गोष्ट अशी की त्याचं नाव सगळीकडे पसरलेलं, कॅन्टीन जे गॉसिप सर्कल्स असतात तिकडे मुद्दामून पसरवलेलं की बाबा त्याने असं केलेलं आहे म्हणून. मग तो रडायला लागला आणि म्हणाला की ॲटलिस्ट कमीत कमी मला रिझाईन तरी करू देत, टर्मिनेट केलं तर मग हा त्रास होईल. मग कोणाला तरी कुठे त्याला अलाव केलं की हा बाबा जाऊ देत, त्याला रिझाईन करू देत म्हणून, आणि त्याने रिझाईन केलं. मग तरीही एकदा जो जॉब मार्केट असतो तिकडे हा निघाला ही गोष्ट की बाबा ह्याने असं झालेलं आहे ह्याच्याबरोबर, आणि त्याने रिझाईन केलेली आहे. तर मग त्याला जॉब मिळतच नव्हते. 2 वर्ष त्याला जॉब नव्हती. त्याने बरंचसं काही ट्राय केलं, म्हणजे खूप मोठ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. मग नंतर त्याने प्रयत्न पण केलेला की सिव्हिल कोर्टमध्ये जाऊ शकतो आणि तिकडे जाऊन काय करणं, पण काहीच नाही झालं, काहीच होत नाही. आणि असे एकदा केस गेली अंगावर की गेलीच, मग ती त्यातनं निघणं कठीण पडून खूप कठीण होऊन जातं. आणि अशा जे केसेस आहेत ह्याच्यात तुम्हाला कायद्याचा तेवढा त्रास नाही आहे जेवढा तुमचा रेप्युटेशन, तुमचा जो रेकॉर्ड आहे त्याच्यावरती जो इम्पॅक्ट होतो. आणि त्याचं म्हणणं असं होतं की शेवटी की त्याला प्रमोशन जे त्याला मिळालेलं, दुसरा एक गट होता त्यांच्यातला कोणाला तरी प्रमोशन पाहिजे होता. आणि मग ती मुलगी केस केल्यानंतर सुद्धा ह्याच्याशी आरामात येऊन बोलायची. त्याचं कॅबिन होतं, क्युबिकल कॅबिन जे होतं क्युबिकलच्या बाहेरच असं, तर तिकडे येऊन आरामात बोलत होती. हे सगळं केल्यानंतर सुद्धा ती करत होती. आणि सगळ्या गोष्टी होती. जर का त्याने खरंच काय केलं असेल तर मग ती गेलीच नसती. हां. मग हा एक केस झाला. अजून एक केस, एक आर्मी मॅन होता जो कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आलेला. ते थोडे स्ट्रिक्ट असतात. तो खूप स्ट्रिक्ट होता. सगळ्यांना काहीतरी टाईम दिलेलं की एवढ्या डेडलाईन्स आहेत तुला, हे एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि काही 2-3 मुली होत्या एकदम यंग, त्यांना ते जमत नव्हतं. त्यांना वाटलं की हा आमच्यावरती अत्याचार करतोय, की एवढं कसं स्ट्रिक्ट होऊ शकतो. बाकीचे जे होते त्यांनी सबमिशन वगैरे सगळं केलेलं, पण त्या तिघांनी केलं नव्हतं. मग काय झालं ह्याला पण माहीत नाही. त्यांनी जाऊन सरळ सेक्शुअल हॅरॅसमेंटचा केस केला. मग जेव्हा त्याला हे कळलं, मग असंच मुलींनी सेक्शुअल हॅरॅसमेंटचा केस केला त्याच्यावरती. मग जेव्हा हे त्याला कळलं, तो गेला हिअरिंगमध्ये आणि त्याने विचारलं कधी झालंय, काय झालंय. मग ते काही प्रूफ सिद्ध करू शकले नाहीत की काय म्हणतायत ते, कशामुळे असे म्हणतात. त्याने चेक करून बघितलं, त्यांना कधी मेसेजेस पण नाही पाठवलेत. जे काय आहे टीम्स चॅट किंवा जे काय ऑफिशियल ग्रुप जे असतील, ऑफिशियल ईमेल्स असतील, तिकडेच त्यांचं कम्युनिकेशन आहे. मग त्यांनी कंप्लेंट कमिटीवाल्यांनी सुद्धा विचारलं
की तुम्हाला असं कधी झालं आहे? ते म्हणतात नाही, हा एकदम भयावह दिसतोय आम्हाला, म्हणजे त्याची भीती वाटते आम्हाला, म्हणून आम्ही सेक्शुअल हॅरॅसमेंटचा कंप्लेंट टाकला. आता इमॅजिन करा ह्या गोष्टीमुळे, आणि तो उभं राहू शकला व्यवस्थित आणि काउंटर करू शकला, म्हणून त्याचं नाव तरी किंवा त्यावेळेस त्यांनी कॅन्सल केला तो, ठीक आहे, त्याचं तो सामोरे जाऊ शकला. पण एखाद दुसरा असता आणि जर तो नाही हे सगळं करू शकला असता तर कितीला पडली असती, किती त्रास झाले असते त्याला. आणि एक हे सगळं जे होतं त्याच्यामुळे जो पुरुषांना एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट येतो. म्हणजे ह्या गोष्टी, म्हणजे खोटे केसेस झालेत किंवा घरात डोमेस्टिक व्हायलन्स होत असेल, कौटुंबिक हिंसाचार त्याच्यावरती, किंवा मुलांना भेटू देत नाही आहेत, ऑफिसेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग आपण कुठे ना कुठे एक सायकोलॉजिकल जो एक मानसिक इम्पॅक्ट होतो आहे पुरुषांवर, त्याच्याकडे लक्ष देत नाही आहोत. दर 7 मिनिटाला एक पुरुष आत्महत्या करतो इंडियामध्ये. मी 2014मध्ये एक PhD स्कॉलरबरोबरच मी एक रिसर्च केलेला. त्याच्यात आम्हाला आढळलेलं की जे टोटल सुइसाईड्स होतात त्याच्यातनं ऑलमोस्ट 70% सुइसाईड पुरुषांचे होतात, आणि त्याच्यातले दरवर्षी 1,20,000 पुरुष आत्महत्या करतात इंडियामध्ये. बापरे. म्हणजे ते ऑलमोस्ट 6 to 7 मिनिट्स एक पर सुइसाईडचा येतो. आणि ज्या कारणामुळे करतात तो जास्त इंटरेस्टिंग आहे की 24% पुरुष जे आत्महत्या करतात ते फॅमिली प्रॉब्लेम्समुळे करतात. त्यांना घरातला जो हिंसाचार असो किंवा जो मानसिक तणाव असेल, त्रास असेल, त्याच्यामुळे करतात. आणि 23% जे पुरुष आहेत ते आजारपणामुळे करतात. म्हणजे हे ऑलमोस्ट लगभग 50% जे 50% पुरुष जे आत्महत्या करत आहेत हे 2 अगदी अवॉइडेबल साध्या गोष्टींमुळे. जर का कायदे आणलेत, काहीही आपण विचार पण केला की पुरुषांची पण मदत केली पाहिजे, तर मग हे एवढे जे 50,000 आत्महत्या आपण दरवर्षी वाचवू शकतो, ह्याकडे कोण बघतच नाहीत. कदाचित म्हणजे अनेक चर्चा आपण याआधीसुद्धा केलेल्या आहेत. तुम्ही तर प्रयत्न करताच आहात. या माध्यमातून सुरू व्हायला हवा हा प्रवास, की पुरुषांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न, त्यांच्यावर होणारा हिंसाचार याकडे सुद्धा सजगतेने पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यात आधी तर यंत्रणांनी त्याकडे सजगतेने पाहिलं पाहिजे. तुमच्याकडे कुठलाही पीडित येतोय तर तो स्त्री आहे, पुरुष आहे, का ट्रान्सजेंडर आहे हे न बघता तो पीडित आहे म्हणूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तिथून सुरुवात होईल आणि मग कायद्यांपर्यंत सगळे एव्हिडन्स उभे करण्यापर्यंत आपण पोचू शकू आणि अशा अनेक मित्रांना आपण मदत करू शकू. एक शेवट फक्त या कार्यक्रमाचा करताना काय वाटतं, कसे बदल झाले पाहिजे सामाजिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, यंत्रणांच्या स्तरावर आणि कायद्याच्या स्तरावर, चारही बाजूला? प्रत्येक स्तरावर बदल तर गरजेची आहेच. पण माझं शॉर्टमध्ये म्हणायचं असेल तर मग एक पुरुष आयोग हवा. जे लोक आम्हाला आधी विरोध करायचे की म्हणजे पुरुषांना काय समस्या असू शकतात, त्यांना कशाला कायदे पाहिजेत किंवा त्यांना काय त्रास असू शकतो, त्यांना कशाला मदत पाहिजे, त्या लोकांनीसुद्धा आज मानलेलं आहे की पुरुष आयोग हवा. मग एक पुरुष आयोग झाला तर कुठे ना कुठे एक जागा भेटते पुरुषांना जाऊन सांगायला तरी की आमचे काय व्यथा आहेत. आज ती जागा पण नाही आहे. म्हणून एक पुरुष आयोग एक पहिली पाऊल असेल ह्यासाठी. हो, या निमित्ताने सुरुवात करूया की पुरुष आयोग कधीतरी निर्माण होईल आणि त्यासाठी प्रयत्न माध्यम म्हणून, संस्था म्हणून सगळेच आपापल्या परीनं करत राहूया, जेणेकरून असा कुठलाही इनबॅलन्स समाजामध्ये होणार नाही. कार्यक्रमात इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.